व्हेज व्हेज मग तर येणारे 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. एक चोटी धाव नादामध्ये फलंदाज आता मात्र बहुतेक बाद. धावसंख्या आहे ती आता मात्र 20. 2 गडी बाद 20 ही धावसंख्या. येणारे 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. तर निश्चितच आयवा कॅच आई एक वेळ ज्यूस सेंटर यांच्या माध्यमातून सर्वसर्वा उमेश परसे यांच्या माध्यमातून माजी मनसे उपशहर अध्यक्ष उमेश परसे यांच्याकडून देखील एक आगळीवेगळी पारितोषिक इथं आलेलं आहे. जो प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर म्हणजे आयवा झेल पकडेल त्याला मात्र आपण 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि निश्चितच बघा उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि पाण्यामुळे आपल्याला जे आपल्याला डिहायड्रेशन ते कमी होतं. म्हणूनच तुम्ही पाणी आणि ज्यूस हे पित जा. आणि ज्यूससाठी एक विश्वासाचं पूर्ण नाव आई एक वेळ ज्यूस सेंटर. एनर्जी ड्रिंक आपण ज्याला म्हणतो असे एनर्जी ड्रिंक इथे तुम्हाला सर्वांना मिळेल. या रखरखत्या उन्हामध्ये निश्चित तहान लागते, कोरड पडते कशाला. आणि खेळाडूंना एक विनंती असेल की निश्चितच ज्यावेळेस तुम्हाला पाण्याची गरज लागेल ना त्यावेळेस तुम्ही आम्हाला बिंदास हाक मारा. आमचे स्वयंसेवक तुम्हाला निश्चितच पाणी देतील. आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ज्यूस देखील तेवढं महत्त्वाचं आहे. आणि ज्यूस म्हटलं की आई एक वेळ ज्यूस सेंटर हे नाव मात्र डोळ्यासमोर येतं. परंतु आपण पुन्हा त्या वया संघाकडे सामन्याकडे 2 गडी बाद 22 येणारे 6 चेंडू 2 चेंडू माफ करा 2 गडी बाद 22 ही धावसंख्या आहे. येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला पंच विनंती असेल की आपण देखील उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आपण आहात तर कृपया सूचना करायची आपण खेळाडूंना की कृपया आपण त्वरित सामना चालू करायचा आहे. बघा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आई एक वेळ ज्यूस सेंटर देखील इथे आपल्या सेवेकरिता इथे आयोजित केलेलं आहे. आणि तसेच उमेश परसे यांच्या माध्यमातून माझे मनसे उपशहर अध्यक्ष देखील त्यांनी ती कामगिरी इथे त्यांनी भूषवलेली आहे. तर जो खेळाडू इथे झेल पकडेल त्याला देखील एक 500 रुपये आयवा कॅचच्या माध्यमातून. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज. तो एक वेगवान गोलंदाज दादा भोईर मॅन फ्रॉम खिडूकपाडा
यावेळेस फलंदाज गणेश आहेरेवरती मात्र चेंडूला चेंडू जातोय तो सगळं आपल्या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा म्हणजेच 5 चेंडूमध्ये तुम्हाला चेंडू फक्त 3 कनेक्ट करायचे. 3 मोठे फटके 3 मोठे प्रहार तुमचा संघ पुढील फेरीमध्ये या विपरीत विचार केला तर 3 चेंडू डॉट आणि संघ हा पुढील फेरीमध्ये. बघूया कोणाचे मनसुबे हे उद्ध्वस्त करतोय कोणता संघ. दोन्ही संघांनी स्वप्न बघितलेत मनसे चषकाच्या पुढील फेरीमध्ये जाण्याचे. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू कोर्ट आणि चेंडू होता चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ 4 धावून होता. बघा एक पहिला फटका आलेला आहे आणि या 2 चेंडू नंतर धावसंख्या आपण विचार केला तर येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. बघा एक मोठा फटका आलेला दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या माध्यमातून. तो फेवरेट झोन आहे फलंदाज गणेश आहेर याचा. येता पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला चेंडू होता खराब कॉलिंग म्हणावं लागेल राजन नरळे आणि गणेश आहेर यांच्या माध्यमातून. आणि एक धाव घेताना दुसरा पूर्ण करताना आता मात्र फलंदाज गणेश आहेर आता मात्र तंबूच्या आश्रयाला. या दरम्यान जर विचार केला आता मात्र कुठेतरी फ्रंट फूटवरती ड्रायव्हिंग सीटवरती पाहायला मिळेल तो संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळमणी संघ म्हणजे जो डोकेडोकीत ठरत होता आतापर्यंत तो फलंदाज गणेश आहेर आता मात्र तंबूच्या आश्रयाला. मी मगाशी म्हटलं होतं की जय आणि पराजय हार आणि जीतच्या मध्ये जर कोणी उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज गणेश आहेर आणि तो काटा तो अडचण आता दूर केला गेलाय आणि निश्चित आता कुठेतरी सुटका निष्फळ टाकला गेला असेल संघ नायका करवी की फलंदाज मात्र गणेश आहेर आता मात्र तंबूच्या आश्रयाला. म्हणजे जवळपास आता विजयाच्या आशा आणि विजय आपल्या टप्प्यामध्ये आला की काय असं दिसतंय ते संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबली या संघाच्या माध्यमातून. परंतु आता डावखुराचा फलंदाज अंकित रावत आता मात्र इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर आहे तो वेगवान वेगाचा बेताज बादशाह खिडीपाडाचा एक निश्चितच एक प्रतिभावान खेळाडू जो खिडीपाडा गावाला बिलॉंग करतो असा खेळाडू एक उंचपुरा गोलंदाज वेगवान वेगाचा बादशाह गोलंदाज दादा भोईर ज्याने आपल्या वेगाच्या जीवावरती अनेक सामने ज्याने रंगवले जिंकवले असा गोलंदाज दादा भोईर आता मात्र एलर्जी येऊन मारा करेल. तडाखेबंद फलंदाज डावखुराचा विस्फोटक फलंदाज अंकित रावत याला. या दरम्यान बघा अतिशय सुंदर टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा वळण घेतोय न समजणारा चेंडू होता बसून बैठकी फटका मारायचा होता फलंदाज अंकित रावतला परंतु फटका फसतो चेंडू मात्र अलगद लिलायपणे जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीचं कोणती चूक करत नाहीत आणि आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. इथून देखील सामना हा बनवला जाऊ शकतो परंतु जिद्द चिकाटीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळत चेंडू होता 1 धाव आता मात्र मिळते. जणू काही या एका फुग्यातून हवा काढावी अशी हवा काढली गेली ती यावेळेस गोलंदाज दादा भोईर यांच्या कर्वी. आता मात्र समीकरण उरते येणारा 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. पार धावा समोर स्ट्राईक येण्यावरती फलंदाज राजू नळे आणि निश्चितच आता मात्र जसा फलंदाज गणेश आहेर बाजूला तसा सुटका निष्फळ टाकला असेल संघर्ष ए संघनायकाने आणि मोठा अडसळ ठरला होता तो मात्र गोलंदाजच्या माध्यमासाठी फलंदाज गणेश भोईर. आणि याचबरोबर संघर्ष ए या संघाने जय मल्हार फॉर फिटनेस मॅच बी या संघाला नमवत दिमागदार पद्धतीमध्ये मनसे चषक 2024 मध्ये दिमागदार पद्धतीमध्ये पुढील फेरीमध्ये प्रवेश नोंदवल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहणार आहोत आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली
विरुद्ध जय श्रीराम स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. आणि जो काय तुमचा निर्णय असेल त्यावरती त्वरित अंमलबजावणी करायचं. आणि या चालू सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो मिरेवाडीचा चिकू उर्फ तुमचा सर्वांचा श्रीकांत.